हॅलो एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी बिल ऑफ एक्सचेंज या टॉपिकचे आपण इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज म्हणजे नवीन महत्त्वाचे जे शब्द आहे, ज्या अकाउंटिंग कन्सेप्ट आहे ते आपण पाहणार आहोत. बिल ऑफ एक्सचेंज हा भरपूर मोठा टॉपिक आहे. खूप सारे नवीन नवीन शब्द यामध्ये आहे. या सर्वांचे अर्थ जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर हा टॉपिक तुम्हाला समजेल आणि यावरती आधारित प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवता येतील. मित्रांनो, यामध्ये ज्या नवीन नवीन टर्मिनॉलॉजी आहेत याचे मी 2 व्हिडिओ बनवले आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. तुम्ही पार्ट 1 पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पार्ट 1 ची लिंक ठेवलेली आहे, ती पहा. आणि आज या व्हिडिओ मध्ये पार्ट 2 मध्ये राहिलेल्या टर्मिनॉलॉजीज आपण कंप्लीट करणार आहोत. या चॅनलवर अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज म्हणजे 11वी पासून बीकॉम एमकॉम पर्यंत अकाउंट, टॅक्सेशन, कॉस्टिंग, मॅथ्स या विषयाचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, थेरी लेक्चर्स आणि एक्झाम साठी असणारे टिप्स अवेलेबल आहेत. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ, इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज. एसके कॉमर्स क्लासेस संगमनेर, 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, इंडियन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881, बिल ऑफ एक्सचेंज या टॉपिक मधल्या अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज याचा पार्ट 2 आपण पाहतो आहोत. मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण काय पाहिलं? व्हॉट इज बिल ऑफ एक्सचेंज? ड्रॉवर म्हणजे अ पर्सन हु ड्रॉ द बिल, he is a creditor in transaction, he is a seller of goods. त्यानंतर ड्रॉवी, पेई या सर्व कन्सेप्ट आपण मागील व्हिडिओ मध्ये पाहिलेल्या आहेत. जर तुम्ही पाहिलेल्या नसेल तर आय बटन क्लिक करा आणि मागील व्हिडिओ पहा. देयर आर 3 पार्टीज इन बिल ऑफ एक्सचेंज हा प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेला आलेला आहे. त्यानंतर आपण डेट ऑफ बिल, डेट ऑफ एक्सेप्टन्स, ड्राफ्ट म्हणजे काय आणि एक्सेप्टन्स म्हणजे काय. बिल तयार केल्यानंतर साइन बाय ड्रॉवी च्या अगोदर त्याला ड्राफ्ट म्हणतात आणि ड्रॉवीने एक्सेप्ट केल्यानंतर त्याला एक्सेप्टन्स म्हणजेच बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल त्याचं तयार होतं. देयर आर 2 टाइप्स ऑफ एक्सेप्टन्स. 2 प्रकारचे एक्सेप्टन्स आहेत, जनरल एक्सेप्टन्स आणि क्वालिफाईड एक्सेप्टन्स. हे आपण पाहिलं. त्यानंतर क्वालिफाईड एक्सेप्टन्स कशा पद्धतीचं असतं? क्वालिफाईड ॲज टू टाइम असू शकतं, क्वालिफाईड ॲज टू प्लेस असू शकतं, क्वालिफाईड ॲज टू अमाऊंट असू शकतं, पार्टी असू शकतं आणि कंडिशन असू शकतं. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज मध्ये ट्रेड बिल पाहिलं, अकोमोडेशन बिल बघितलं, इनलँड बिल आणि फॉरेन बिल म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला हे सर्व शब्द परिचित नसतील तर पुन्हा एकदा पार्ट 1 बघा आणि आता इथून पुढे त्यानंतर मागील व्हिडिओ मध्ये आपण अकोमोडेशन बिल, इनलँड बिल, फॉरेन बिल आणि टर्म ऑफ बिल म्हणजे नेमकं काय हे पाहिलं. ग्रेस डेज म्हणजे 3 एक्स्ट्रा डेज गिवन बाय द ऍक्ट ही माहिती आहे. क्लासिफिकेशन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज मध्ये आफ्टर डेट बिल म्हणजे काय, आफ्टर साइट बिल म्हणजे काय आणि बिल पेएबल ऑन डिमांड ऑर ऍट साइट म्हणजे काय हेही आपण पाहिलेलं आहे. ड्यू डेट किंवा डेट ऑफ मॅच्युरिटी म्हणजे काय
हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज द ट्रीटमेंट ऑफ बिल बाय ड्रॉवर. म्हणजे जो ड्रॉवर आहे ज्याच्या दृष्टीने बिल्स रिसिवेबल असतं, तो ड्रॉवर या बिलाचं काय करू शकतो, त्या ड्रॉवरकडे काय काय पर्याय आहेत त्या बिलाचे. तर पहा, थोडक्यात पाहूया आपण. बिल रिटेन इन बिझनेस म्हणजे तो ड्रॉवर ते बिल स्वतःकडे ठेवू शकतो. बिल डिस्काउंटिंग विथ बँक, डिस्काउंटिंग ऑफ बिल म्हणजे बँकेमध्ये डिस्काउंट केलं जातं, म्हणजे बिल बँकेला विकलं जातं किंवा बँकेमध्ये गहाण ठेवलं जातं, हे आपण पाहणार आहोत. एन्डोर्समेंट ऑफ बिल म्हणजे ड्रॉवर आपल्या बिलाचं हस्तांतरण आपल्या क्रेडिटरला करू शकतो. आणि बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन, आपल्याकडचं बिल रिसिवेबल आपण बँकेत कलेक्शनला पाठवू शकतो. मित्रांनो, हे 4 ऑप्शन आहेत जे ड्रॉवर या बिलाचे करू शकतो. आपल्याकडे आलेल्या बिल्स रिसिवेबलचं ड्रॉवर काय काय करू शकतो, या 4 पैकी कोणतं तरी एकच ऑप्शन त्याला एका वेळेला करता येईल एका बिलासाठी. ड्रॉवी काय करू शकतो? व्हॉट आर द ऑप्शन्स ऑफ बिल बाय ड्रॉवी. ड्रॉवीकडे काय काय ऑप्शन आहे? ड्रॉवीकडे मित्रांनो, बिल ऑनर करणे म्हणजे बिलाचं पेमेंट ड्यू डेटच्या दिवशी करणे. बिल डिसऑनर करणे म्हणजे बिलाचं पेमेंट ड्यू डेटच्या दिवशी नाही करणे. रिटायरमेंट ऑफ बिल, बिल रिटायर करणे म्हणजे ड्यू डेटच्या अगोदर बिलाचं पेमेंट करणे. आणि रिन्युअल ऑफ बिल म्हणजे बिलाची मुदत वाढवून घेणे. हे ऑप्शन आहेत ड्रॉवीकडे. चला, हे आपण डिटेल मध्ये पाहूया, ट्रीटमेंट आणि ऑप्शन. व्हॉट इज द ट्रीटमेंट ऑफ बिल बाय ड्रॉवर. ड्रॉवरकडे काय काय ऑप्शन असतात? बिल रिटेन इन बिझनेस म्हणजे काय मित्रांनो? वेन ड्रॉवर कीप द बिल्स रिसिवेबल विथ हिम टिल द ड्यू डेट. ड्यू डेट पर्यंत ड्रॉवर काय करतो? बिल स्वतःकडेच ठेवतो. म्हणजे आलेलं बिल्स रिसिवेबल, ड्रॉवीकडून आलेलं बिल्स रिसिवेबल हे स्वतःच्या ताब्यात ठेवतो बिल्स ड्यू डेटच्या तारखेपर्यंत. ऑन ड्यू डेट ही प्रेझेंट बिल टू द ड्रॉवी फॉर पेमेंट विच कॅन बी ऑनर और डिसऑनर बाय द ड्रॉवी. ड्यू डेटच्या दिवशी ड्रॉवर काय करणार? ड्रॉवीकडे ते बिल प्रेझेंट करतो आणि मग ड्रॉवी ते ऑनर किंवा डिसऑनर किंवा काय जो ऑप्शन त्याला स्वीकारायचा असेल तो ते करतो. ठीक आहे. जनरली ड्रॉवर रिटेन द बिल विथ हिम व्हेन ही इज नॉट इन स्ट्रॉंग फायनान्शियल नीड. शक्यतो काय होतं, ज्या वेळेला ड्रॉवरला पैशाची जास्त गरज नसते, अशा वेळेला तो ड्रॉवर काय करतो? ते बिल आपल्या रिटेन इन बिझनेस म्हणजे आपल्या बिझनेस मध्येच आपल्या ड्रॉवर मध्ये फायलिंग करून ठेवतो ड्यू डेटच्या दिवसापर्यंत. ओके, याला म्हणतात बिल रिटेन इन बिझनेस. त्यानंतर दुसरा ऑप्शन काय आहे पहा, ट्रीटमेंट सेकंड, डिस्काउंटिंग ऑफ बिल विथ बँक. पहा, तुम्हाला माहिती आहे बिल्स रिसिवेबल ही ऍसेट आहे आणि ऍसेट आपण विकू शकतो, गहाण ठेवू शकतो. ठीक आहे. When drawer sell or mortgage the bills receivable to the bank for immediate cash. ड्रॉवरला पैशाची गरज आहे. ड्रॉवर काय करतो? बिल्स रिसिवेबल म्हणजे ती त्याची ऍसेट आहे. ही बिल्स रिसिवेबल नावाची ऍसेट बँकेला विकून टाकतो किंवा बँकेमध्ये गहाण ठेवतो. त्या ऍसेटचे कधीतरी पैसे मिळणार असतात. मग ते कधीतरी भविष्यात मिळणारे पैसे बँक तेव्हा बँकेला म्हणजे बँक स्वतःला घेईल आणि आता ड्रॉवरला पेमेंट करेल. अशा प्रक्रियेला इट इज सेड डिस्काउंटिंग ऑफ बिल असं म्हटलं जातं. डिस्काउंटिंग इज अ डिव्हाइस टू कन्व्हर्ट द बिल इनटू द प्रेझेंट व्हॅल्यू. जे फ्युचर मध्ये पैसे मिळणार असतात ते प्रेझेंट मध्ये कन्व्हर्ट करण्याची एक प्रक्रिया आहे डिस्काउंटिंग. अ बिल कॅन बी जनरली डिस्काउंटेड विथ द बँक वेअर द ड्रॉवर हॅज करंट अकाउंट. जनरली पहा, करंट अकाउंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक बिझनेसमनचं बँकेमध्ये करंट अकाउंट असतं. शक्यतो अशा बँकेमध्ये बिल डिस्काउंट केलं जातं ज्या बँकेमध्ये ड्रॉवरचं करंट अकाउंट आहे. ओके. बँक चार्ज अँड डिडक्ट सर्टन अमाऊंट फॉर प्रोव्हाइड दिस सर्व्हिस. पहा, ही एक प्रकारची सुविधा आहे, फॅसिलिटी आहे बँकेने आपल्या कस्टमरला दिलेली. कस्टमरच्या ताब्यातील असलेले बिल्स रिसिवेबल बँक स्वतःकडे घेते आणि कस्टमरला म्हणजे अकाउंट होल्डरला लगेच पैसे देते. या सेवेबद्दल बँक चार्जेस घेते आणि डिडक्ट करते म्हणजे लगेच त्या पैशातून पैसे वजा करते. दिस चार्जेस इज कॉल्ड डिस्काउंटिंग चार्जेस. इट इज अन एक्सपेन्स ऑफ ड्रॉवर. या चार्जेसला डिस्काउंटिंग म्हटलं जातं आणि हा
ड्रॉवरच्या दृष्टीने म्हणजे ज्याने बिल बँकेत डिस्काउंट केलं त्याच्या दृष्टीने तो खर्च आहे. ओके, नेक्स्ट. आणि हा खर्च जो आहे हा डेबिट होतो ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. नेक्स्ट पॉइंट काय आहे? बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन म्हणजे बँकेमध्ये कलेक्शनला बिल पाठव. होल्डर ऑफ द बिल्स रिसिवेबल कॅन सेंड द बिल टू बँक फॉर कलेक्शन. जो होल्डर आहे बिलाचा तो आपल्याकडचं बिल बँकेत कलेक्शनला पाठवू शकतो. आता बँकेत कलेक्शनला पाठवणं म्हणजे काय? ज्या वेळेला खूप सारे बिल्स रिसिवेबल येतील त्यावेळेला इट इज नॉट पॉसिबल टू रिमाइंड इच अँड एव्हरी ड्यू डेट. प्रत्येक बिलाची ड्यू डेट काय, प्रत्येक बिलाच्या ड्रॉवीला त्याचं रिमाइंडर देणं हे पॉसिबल नसतं. म्हणून हे काम आपल्या बँकेला द्यायचं. मग बँक काय करते? त्या बिलाच्या ड्यू डेटला बिलाचे पैसे जनरेट करून ड्रॉवरच्या अकाउंटला जमा करते. पाहूया. इन बिझनेस एंटरप्राइजेस अ लार्ज नंबर ऑफ बिल्स रिसिवेबल आर रिसिव्ड रेग्युलरली and it is difficult to remember to present various bills to different drawee on different due date. पहा, मी तुम्हाला हेच सांगितलं, जर मोठी व्यवसाय संस्था असेल तर खूप सारे बिल्स येतात आणि प्रत्येक बिलाचे ड्यू डेटला त्याची आठवण करून ते बिल प्रेझेंट करणं हे थोडंसं बल्की वर्क आहे. म्हणून इन दिस केस, या केस मध्ये काय केलं जातं? ड्रॉवर सेंड बिल टू हिज ऑर हर बँक. ड्रॉवर काय करतो? स्वतःच्या बँकेला बिल पाठवून देतो आणि हु विल कलेक्ट, ती बँक काय करते? कलेक्ट द अमाऊंट ऑफ दिस बिल ऑन ड्यू डेट. ड्यू डेटच्या दिवशी बिलाची अमाऊंट कलेक्ट करते ऑन बिहाफ ऑफ ड्रॉवर, ड्रॉवरच्या वतीने, आणि हे पैसे ड्रॉवरला देते म्हणजे ड्रॉवरच्या अकाउंटला जमा करते. फॉर दिस सर्व्हिस बँक चार्जेस सर्टन फीज. या सेवेबद्दल सुद्धा बँक काही चार्जेस घेते, त्याला बँक चार्जेस असं म्हटलं जातं. Drawer open a temporary account for this purpose known as bill sent to bank for collection. This account close on the due date of bill. एखाद्या ड्रॉवरला टेम्पररी बँकेत अकाउंट सुद्धा ओपन करता येतं, त्याला बिल सेंट फॉर बँक कलेक्शन अकाउंट असं म्हटलं जातं. आणि ड्यू डेट नंतर हे अकाउंट, टेम्पररी अकाउंट ऑटोमॅटिक क्लोज होतं. ओके. एंडोर्समेंट ऑफ बिल. एंडोर्समेंट ऑफ बिल म्हणजे काय? अकॉर्डिंग टू निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, बिल्स रिसिवेबल इज बिअरर इन्स्ट्रुमेंट. वाहक दस्तऐवज आहे. म्हणजे काय? व्हेन ड्रॉवर ट्रान्सफर द बिल्स रिसिवेबल टू हिज क्रेडिटर फॉर सेटल डेट्स. पहा, जो ड्रॉवर आहे त्यालाही कोणाचे तरी पैसे देणं बाकी असतं, म्हणून आपल्याकडे आलेले बिल्स रिसिवेबल तो आपल्या क्रेडिटरला हँडओव्हर म्हणजे एंडोर्स करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. इट इज कॉल्ड एंडोर्समेंट ऑफ बिल. याला बिलाचं हस्तांतरण म्हणजे एंडोर्समेंट ऑफ बिल असं म्हटलं जातं. अ बिल ऑफ एक्सचेंज बिंग निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर इन ड्यू कोर्स. बिल ऑफ एक्सचेंज हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजेच बिअरर इन्स्ट्रुमेंट आहे. हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होऊ शकतं. एंडोर्समेंट इज द वर्ड रिटन ॲट द बॅक ऑफ द बिल ऑफ एक्सचेंज अलॉंग विथ द सिग्नेचर ऑफ ट्रान्सफरर फॉर ट्रान्सफरिंग द टायटल ऑफ बिल. हे जे बिल्स रिसिवेबल नावाचं डॉक्युमेंट आहे त्याच्या बॅक साइडला आपल्याला एंडोर्समेंट शब्द लिहून ज्याने ट्रान्सफर केलं त्याची सिग्नेचर गरजेची असते. ठीक आहे. म्हणजे इथून पुढे या बिलाचा मालक कोण असेल त्याच्या नावाने ते ट्रान्सफर केलं जातं. द पर्सन हु ट्रान्सफर द बिल इज कॉल्ड एंडोर्सर. ज्याने बिल ट्रान्सफर केलं तो एंडोर्सर असतो. म्हणजे फर्स्ट एंडोर्सर असतो ड्रॉवर, अँड द पर्सन हुज फेवर द बिल इज ट्रान्सफर इज कॉल्ड एंडोर्सी. ज्याच्या नावावर ट्रान्सफर होतं तो एंडोर्सी असतो, म्हणजे तो ड्रॉवरचा क्रेडिटर असतो. ठीक आहे. एंडोर्सर, एंडोर्सी नवीन कन्सेप्ट आहेत. अ बिल कॅन बी एंडोर्स मेनी टाइम्स, सेव्हरल टाइम्स. हा प्रश्न बऱ्याच वेळेला आलेला आहे.
अ बिल कॅन बी एंडोर्स डॅश डॅश टाइम्स, याचा आन्सर मेनी टाइम्स. आणि बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो, अ बिल कॅन डिस्काउंट डॅश डॅश टाइम्स, त्याचं फक्त ओनली 1 टाइम्स. डिस्काउंट फक्त एकदाच होईल एक बिल. एंडोर्स मात्र खूप वेळा होऊ शकतो. ठीक आहे. टिल इट्स ड्यू डेट, ड्यू डेट पर्यंत एकदा एंडोर्स होऊ शकतो. सॉरी, मेनी टाइम्स एंडोर्स होतं, डिस्काउंट मात्र एकदाच होतं. मित्रांनो, ड्रॉवरचे आपण ट्रीटमेंट पाहिल्या. ड्रॉवर काय करू शकतो आता पाहूया आपण. व्हॉट आर ऑप्शन्स बाय ड्रॉवी. बिलाचे ऑप्शन ड्रॉवी कडे काय आहे. ड्रॉवी काय करू शकतो, बिल ऑनर करू शकतो, बिल डिसऑनर करू शकतो, बिल रिटायर्ड करू शकतो आणि बिल रिन्युअल करू शकतो. आता बिल ऑनर करणे म्हणजे काय, तर ऑनर ऑफ बिल म्हणजे काय पहा. व्हेन ड्रॉवी मेक पेमेंट ऑफ बिल ऑन इट्स ड्यू डेट, इट इज कॉल्ड ऑनरिंग द बिल. ड्यू डेटच्या दिवशी ड्रॉवीने ड्रॉवरला ठरलेले पैसे देणे याला बिल ऑनर झालं असं म्हणतात. द बिल मस्ट बी प्रेझेंटेड बाय द होल्डर टू द ऍक्सेप्टर फॉर पेमेंट ऑन ऑर बिफोर ड्यू डेट. ड्यू डेटच्या अगोदर ड्रॉवीने द बिल मस्ट बी प्रेझेंटेड बाय द होल्डर टू द ऍक्सेप्टर फॉर पेमेंट ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट. जो होल्डर आहे त्याने ते बिल प्रेझेंट करणं गरजेचं आहे ड्रॉवीकडे, म्हणजे ड्रॉवीला त्याची आठवण करून देणं गरजेचं आहे. ऑन ऑनरिंग, होल्डर ऑफ बिल रिसीव कॅश फ्रॉम ड्रॉवी अँड रिटर्न हिज ऍक्सेप्टन्स टू हिम. ज्या दिवशी बिल ऑनर होतं त्यावेळेला जो होल्डर आहे, म्हणजे तो एंडोर्सर असू शकतो, तो पेई असू शकतो, त्याला बिलाचे पैसे मिळतात आणि त्या बदल्यात तो काय करतो, ते जे ऍक्सेप्टन्स आहे ड्रॉवीचं, ते ऍक्सेप्टन्स त्या ड्रॉवीला रिटर्न देऊन टाकतो. ठीक आहे. नेक्स्ट, डिसऑनर ऑफ बिल म्हणजे काय. बिल डिसऑनर होणे म्हणजे काय. व्हेन द ऍक्सेप्टर डज नॉट or is not able to pay the amount of bill to the holder of bill is known as dishonor of bill. ज्या वेळेला ड्रॉवी किंवा ऍक्सेप्टर हा ड्यू डेटच्या दिवशी बिलाचे पैसे देत नाही किंवा बिलाचे पैसे देऊ शकत नाही, अशा वेळेला ते बिल डिसऑनर झालं असं म्हटलं जातं. अ बिल मे बी डिसऑनर इन 2 ways. 2 कारणामुळे डिसऑनर होऊ शकतं. पहा, पहिलं कारण आहे डिसऑनर बाय नॉन ऍक्सेप्टन्स, स्वीकारलंच नाही म्हणून डिसऑनर झालं, आणि डिसऑनर बाय नॉन पेमेंट, बिलाचे पैसे दिले नाही म्हणून डिसऑनर झालं. ज्या वेळेला बिल डिसऑनर होतं त्यावेळेला नवीन काही गोष्टी येतात. पहा, नोटिंग ऑफ डिसऑनर. नोटिंग म्हणजे काय. नोटिंग मीन्स रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिसऑनर ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बाय अ नोटरी पब्लिक. आता नोटरी पब्लिक म्हणजे एक व्यक्ती असते, एक पर्सन अपॉइंटेड बाय लॉ, आपण पाहणार आहोत पुढे. त्याच्या रजिस्टर मध्ये त्याची फॅक्ट म्हणजे नोंद करायची, म्हणजे थोडक्यात FIR कंप्लेंट करायची. ज्या वेळेला बिल डिसऑनर होतं म्हणजे ड्रॉवरला पैसे मिळत नाही, मग तो ड्रॉवर ड्रॉवीच्या विरुद्ध कोर्टात जातो आणि म्हणून तिथे जो फर्स्ट रजिस्ट्रेशन आहे त्याला नोटिंग असं म्हटलं जातं. कोणाकडे केलं जातं, ते नोटरी पब्लिक कडे. प्रोटेस्टिंग. Protest is a certificate which is formal in nature and verifies the fact of dishonor of bill based on noting. मग नोटिंग वरून तो नोटरी पब्लिक काय करतो, एक सर्टिफिकेट म्हणजे एक दाखला देतो का या बिलाचं डिसऑनर, हे बिल डिसऑनर झालेलं आहे. म्हणजे ती फॅक्ट तो अभ्यास करून त्याबद्दल त्याची जी काही कार्यवाही करायची असेल त्याची नोंद करतो. याला प्रोटेस्टिंग असं म्हटलं जातं. नोटिंग आणि प्रोटेस्टिंग पहा सिमिलर आहे. नोटरी पब्लिक म्हणजे काय. नोटरी पब्लिक इज अ लीगल प्रॅक्टिशनर. लीगल प्रॅक्टिशनर म्हणजे वकील, ऍडव्होकेट और अदर पब्लिक सर्वंट अपॉइंटेड बाय सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला एक वकील असेल किंवा एक पब्लिक सर्वंट असेल. अंडर सेक्शन 3 ऑफ नोटरी ऍक्ट 1952. या नोटरी ऍक्ट जो 1952 आहे, यामध्ये सेक्शन 3 नुसार हा जो नोटरी पब्लिक अपॉइंट केलेला असतो. नोटरी पब्लिक इज अ लीगल ऑफिसर हु इज अपॉइंटेड टू हँड ओव्हर द प्रोसिजर ऑफ डिसऑनर. हे जे डिसऑनर झालेले बिल आहेत
याची कायदेशीर कारवाई करण्यासाठी जो व्यक्ती अपॉइंट केला जातो त्याला आपण नोटरी पब्लिक असं म्हणतात. नोटिंग चार्जेस. नोटिंग चार्जेस म्हणजे काय? द फीज चार्ज बाय नोटरी पब्लिक ऑन डिसऑनर ऑफ बिल इज कॉल्ड नोटिंग चार्जेस. ज्या वेळेला बिल डिसऑनर होतं त्यावेळेला जो नोटरी पब्लिक काही चार्जेस चार्ज करतो. हे चार्जेस आता कोर्टामध्ये म्हणजे नोटरीकडे बिल घेऊन जाणार असतो ड्रॉवर किंवा होल्डर ऑफ बिल, एंडोर्सर असू शकतो. त्याकडून काही चार्जेस घेतले जातात, काही फीज घेतली जाते. या फीला नोटिंग चार्जेस असं म्हटलं जातं. नोटिंग चार्जेस आर इनिशियली पेड बाय द होल्डर ऑफ बिल. जो बिल घेऊन जातो नोटरीकडे त्याच्याकडून ते वसूल केले जातात, म्हणजे तो व्यक्ती नोटरीचे पैसे देतो. Who get the bill noted for dishonor and subsequently recover the amount from the person from whom the bill has been received. ज्या माणसाकडून बिल आलेलं आहे होल्डरकडे, म्हणजे तो ड्रॉवी असू शकतो किंवा अगोदरचा एंडोर्सर असू शकतो, म्हणजे आत्ताचा एंडोर्सर. ठीक आहे, सॉरी, अगोदरचा एंडोर्सर असू शकतो म्हणजे आत्ताचा एंडोर्सर. तर त्या माणसाकडून ते पैसे रिकव्हर केले जातात. नोटिंग चार्जेस आर पेड बाय द होल्डर ऑफ बिल. नोटिंग चार्जेस कोण पेड करतं? होल्डर ऑफ बिल. ज्याच्या ताब्यात बिल असतं तो पेड करतो. अँड बॉर्न बाय द ड्रॉवी. सहन कोणाला करावं लागतात हे खर्च? ह्या खर्चाचा अल्टिमेट जो रिस्पॉन्सिबल पर्सन आहे तो ड्रॉवी असतो. ठीक आहे, बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे नोटिंग चार्जेस आर बॉर्न बाय डॅश डॅश, तर तिथं ड्रॉवी असेल. आणि पेड बाय होल्डर ऑफ बिल, नॉट ड्रॉवर. ओके, नेक्स्ट, रिटायरमेंट ऑफ बिल. व्हॉट इज रिटायरमेंट ऑफ बिल? When the acceptor of bill make payment to the holder before the due date, it is known as retiring of bill. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे बिल्स रिसिवेबल ऍक्सेप्ट केल्यानंतर त्या बिलावरती जी मुदत असते त्या मुदतीच्या दिवशी बिलाचं पेमेंट केलं पाहिजे लिगली. परंतु ड्रॉवी हा मुदतीच्या अगोदर सुद्धा पेमेंट करू शकतो. आणि ज्या वेळेला ड्रॉवीने मुदतीच्या अगोदर पेमेंट केलं असेल, ड्यू डेटच्या अगोदर पैसे दिले असतील, अशा वेळेला बिल रिटायर्ड झालं असं म्हटलं जातं. ठीक आहे, मेकिंग द पेमेंट ऑफ बिल वेल बिफोर द डेट ऑफ मॅच्युरिटी इज नोन ॲज रिटायरमेंट ऑफ बिल. तेच पुन्हा सांगितलेलं आहे पहा. रिबेट. मग मित्रांनो, ज्या वेळेला बिलाचे पैसे मुदतीच्या अगोदर मिळतात त्यावेळेला पैसे घेणारा हा पैसे देणाऱ्याला काही डिस्काउंट ऑफर करू शकतो किंवा पैसे देणारा काही सूट मागू शकतो. ड्रॉवर अलाउ सम डिस्काउंट. ड्रॉवर काय करतो? काही डिस्काउंट ऑफर करतो और कन्सेशन टू द ड्रॉवी. कशाबद्दल? फॉर कॅश रिसिव्ड बिफोर ड्यू डेट. मुदतीच्या अगोदर पैसे दिल्याबद्दल. त्याला म्हटलं जातं रिबेट. ओके, दिस रिबेट इज अन एक्सपेन्स टू द ड्रॉवर. हा रिबेट ड्रॉवरच्या दृष्टीने एक्सपेन्स आहे आणि इन्कम आहे ड्रॉवीचा. ड्रॉवी म्हणजे जो पैसे देणार आहे त्याने आता बिलाचे पूर्ण पैसे द्यायचे नाहीत, त्यामध्ये थोडीशी सूट मिळते. मग ही सूट, हे कन्सेशन, त्याला रिबेट म्हटलं जातं. आणि हे रिबेट ड्रॉवीच्या दृष्टीने इन्कम असतो, तर ड्रॉवरच्या दृष्टीने एक्सपेन्स असतो, लॉस असतो. ओके, रिन्युअल ऑफ बिल. रिन्युअल म्हणजे नूतनीकरण, बिलाचं नूतनीकरण. व्हेन द ऍक्सेप्टर ऑफ बिल रिक्वेस्ट टू ड्रॉवर for extend the period of bill, it is said as renewal of bill. पहा, जो ऍक्सेप्टर आहे तो काय करतोय? मुदत वाढून मागतोय. समजा जुनं बिल 3 महिन्याचं असेल, ड्यू डेटच्या दिवशी तो पैसे देऊ शकत नसेल, तर तो ड्रॉवरला रिक्वेस्ट करतो की मला बिलाची मुदत वाढून पाहिजे, मला आणखी थोडे दिवस पाहिजे. ठीक आहे, when ड्रॉवी is unable to make payment for bill on its due date, he can request to drawer to extend the term and draw fresh bill. तो काय करतोय ड्रॉवी? ज्या वेळेला पैसे देऊ शकत नाही त्यावेळेला तो रिक्वेस्ट करून बिलाची मुदत वाढवू घेऊ शकतो. ठीक आहे, ज्या वेळेला रिन्युअल असतं त्यावेळेला मित्रांनो आपल्याला जर्नल एंट्री करताना 4 स्टेप मध्ये करायचे असतात. पहा, ज्या वेळेला रिन्युअल असेल
त्यावेळेला पहिली स्टेप तुम्हाला जुनं बिल कॅन्सल करावं लागेल. सेकंड, तुम्हाला राहिलेल्या पैशावरती म्हणजे जुन्या बिलातले काही पेमेंट जर केलं असेल तर राहिलेल्या बिलावरती आणि पेमेंट केलं नसेल तर संपूर्ण अमाऊंट वरती तुम्हाला व्याज चार्ज करावं लागेल. आणि हे इंटरेस्ट ड्रॉवरच्या दृष्टीने फायदा असेल आणि ड्रॉवीच्या दृष्टीने तोटा असेल. ठीक आहे. त्यानंतर पार्ट कॅश रिसिव्ड म्हणजे ड्रॉवरला काही पैसे मिळतात किंवा ड्रॉवी काही पैसे देतो, जुन्या बिलामधले थोडेसे पेमेंट करतो. कधी कधी या पेमेंट मध्ये इंटरेस्ट ऍड सुद्धा असतं, कधी कधी ऍड नसतं. ठीक आहे. आणि चौथी स्टेप, ड्रॉ अँड ऍक्सेप्ट न्यू बिल आणि नवीन बिल स्वीकारतो. जर व्याजाचे पैसे रोख दिले असतील तर नवीन बिल फक्त राहिलेल्या अमाऊंट वर येईल आणि व्याजाचे पैसे जर रोख दिलेले नसतील तर नवीन बिलामध्ये इंटरेस्ट ऍड होऊन येणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि या कन्सेप्ट तुमच्या मित्रांना सांगायचे असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला अशा पद्धतीचे आणखी काही व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट करा. कोणता प्रॉब्लेम, जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवायचा असतो, तो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवताना बऱ्याच वेळेला ड्रॉवरच्या एंट्रीज, ड्रॉवीच्या एंट्रीज, त्याचे लेजर्स हे जरी पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नक्कीच हे व्हिडिओ फायदेशीर ठरतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.